2006 मधील मुंबई उपनगरीय लोकलमधील स्फोटांच्या तपासाला मोठा धक्का. सर्व दोषींची निर्दोष मुक्तता. मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने फिरवला. 5 फाशी झालेले आणि 7 जन्मठेप मिळालेले सर्व दोषी सुटले निर्दोष. बॉम्ब, बंदुका, नकाशे असे पुरावे गोळा करण्यात सरकारी पक्ष अपयशी. स्फोटांसाठी वापरलेल्या बॉम्बचा प्रकार शोधण्यातही सरकारला अपयश. निकाल देताना कोर्टाचं निरीक्षण. सूरज चव्हाणांसह 12 जणांवरती गुन्हा दाखल. सूरज चव्हाणनं केलेल्या मारहाणीनंतर पक्षश्रेष्ठी संतापले. तटकरेंच्या दौऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना, तर अजित पवारांचा तातडीने भेटायला याचा निरोप. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाणीवरती दिलगिरी व्यक्त. छावा संघटनेच्या विजय घाटगेंची भेट घेणार असं स्पष्टीकरण. सूरज चव्हाणांच्या गुंडगिरीवरती झाली चौफेर टीका. शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळेच फुटले. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोधांचा फोटो. राऊतांकडनं ट्विट. सीबीआय चौकशीची मागणी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच प्रचंड गदारोळाने. लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरती चर्चेसाठी विरोधक आक्रमक. पहिल्या मिनिटापासूनच विरोधक अध्यक्षांसमोरच्या हौदात गदारोळ सुरू राहिल्यामुळे 12 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.